हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आणि इथे माझी गुरुवारी सकाळी सकाळी तयारी चालू आहे. मस्त ह्यांच्यासाठी राजमा आणि चवळी टिफिनसाठी भाजी द्यायची म्हणून कुकर लावून घेतला आहे भाजीचा. आणि त्याच्या आधी बटाटे उकडून घेतलेले आहेत कारण डोसे बनवायचे होते मला. सकाळचा नाश्ता पण असतो टिफिन पण असतो. तर त्याच्यासाठी ह्याच्यासाठी व्हिडिओ केला की काही गृहिणींना मदत होईल सकाळी सकाळी. इथे मस्त आता बटाट्याची भाजी करायची आहे. थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि बटाटे उकडेपर्यंत पीठ मळून घेतलं मैत्रिणींनो. कांदा वगैरे कट करून ठेवला. हे सगळं माझी पूर्वतयारी असते. मग मला कसं जेवण पटकन करायला जरा मदत होते. आणि बॅक टू बॅक हे झालं की ते झालं की हे लगेच बनवायला पण बरं पडतं. म्हणूनसाठी मी अशी कटिंग आधीच करून ठेवते. तिथे छान मस्त कढीपत्ता टाकून घेतला आहे. हिंग टाकला बटाट्याच्या भाजीला. उडदाची डाळ नव्हती आज मैत्रिणी माझ्याकडं. तर उडदाची डाळ पण टाकते डोश्याची भाजी असते तेव्हा. तिथे आलं लसूण कुटून ठेवलं होतं मी. ते छान कुटून टाकलेलं ते. आणि हिरव्या मिरच्या पण टाकल्या. ते हिरव्या मिरच्या टाकून झाल्याच्या नंतर छान इथे उभा कट केलेला कांदा आहे मस्त स्लाईस पातळ केलेला असं कुट करून टाकून दिलं आहे. आणि कांद्यामध्येच थोडंसं मीठ पण ॲड करायचं पुढे, म्हणजे कांदा परतायला पण मदत होते. आणि लसूण असा बटाट्याच्या भाजीमध्ये छान असा लाल झाला ना लसूण की बटाट्याच्या भाजीला छान टेस्ट येते मैत्रिणींनो. करून बघा तुम्ही. कधी कधी आपण काय करतो पटापट परतवतो ना, तर मग त्याच्याने भाजीला जास्त चव नाही येत. पण असं थोडंसं परतवून वगैरे घेतलं ना की छान येतं. इथे त्याच्यातच पुढे मी हळद ॲड केलेली आहे थोडीशी. आणि सिंपल अशी बटाट्याची भाजी पण एवढी टेस्टी लागते ना. मी कामामध्ये पण करते तर माझ्या मॅडमला म्हणा किंवा साहेबांना, ते लोक पुरी भाजीसोबत खातात जास्त करून ही भाजी. तर पिकनिक आलू म्हणून असं हे करतात. इथे छान बटाट्याची अशी कापं करून घेतले. तोपर्यंत कसं आता एवढं करेपर्यंत बटाटे पण गरम होते, थंड झाले, सोलवून घेतले बाजूला. आणि माझी ही बॅक टू बॅक असं काही ना काही, इकडे कांदा परततो तोपर्यंत तिकडे दुसऱ्या ह्याची तयारी करायची, तिकडे हे होतं तोपर्यंत तिकडे ते कट करून घ्यायचं. असं आपला हात थांबला नाही पाहिजे, आपला हात असा चालूच राहिला पाहिजे. आणि साईड बाय साईड माझी अशी दुसरी कामं असतात. आता जसं तिकडं कुकर होतं, इथे बटाट्याची भाजी होते, तोपर्यंत इथे कसं पीठ पण भिजलं जातं. आणि इथे डोश्याचं बॅटर होतं, तिथे मीठ वगैरे काढून ठेवलेलं छान मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकली. आणि कोथिंबीर टाकून भाजी आता बाजूला मी काढून ठेवणार आहे. आणि तोपर्यंत मग इथं असं भाजी स्लोवरती होता बटाट्याची हे खोबऱ्याची चटणीची पण तयारी केली. डोश्यासोबत चटणी पण पाहिजे होती. तोपर्यंत साईडला इथे कढई तिकडं शिफ्ट करायची म्हणून तो गॅस चालू होता. कुकर झाला तोपर्यंत राजम्याचा. तर मग इथे भाजी मी बॉलमध्ये काढून घेतली. आणि आता बोललं कुकर गार होईपर्यंत भाजी वगैरे सर्विंग करते मस्त. आणि कलर बघा किती मस्त आला. आणि आता नवीन बटाटे सध्या बाजारात चालू आहे. एवढी टेस्टी लागते ना ही बटाट्याची भाजी. तुम्ही कुठं पिकनिकला चालले असन वन डेसाठी तर ही भाजी सोबत घेऊन जा. चपात्या असू द्या किंवा पराठे असू द्या त्याच्यासोबत पण छान लागते. मुलांना पण पुरीमध्ये किंवा चपातीत असं रोल करून दिली केचप लावून तर मुलं पण आवडीने खातील मैत्रिणं. बघा मस्त अशी भाजी. आणि खुशबू तर एवढी छान येत होती भाजीची. इथे चटणीच्या ह्याच्यासाठी फोडणीची तयारी चालू आहे. मस्त हे फॅन मी मार्केटमधून घेतलेलं आहे, मला आवडतं आता लोखंडाची. आणि आमचे साहेब पण बोलतात मातीची भांडी वापरायला चालू कर. इथे चण्याची डाळ टाकली आहे. आज उडदाची नसल्यामुळे ऑप्शन आहे की आज चण्याची डाळ टाकून फोडणी चालू आहे सगळीकडे. आणि कसं आपण गृहिणी आपल्याला ॲडजस्ट करायला सगळं जमतं. हे नाही तर ते टाकायचं, ते नाही तर हे टाकून मग हे करायचं. पुढे इथं मग याच्यामध्ये राई जिरे ॲड केली थोडीशी. राई जिरे ॲड केल्यानंतर थोडंसं हिंग टाकायचा, कढीपत्त्याची पानं वगैरे टाकून छान अशी चटणीसाठी फोडणी मैत्रिणी इथे मी तयार केली. चटणी पण छान मस्त ओलं खोबरं, चण्याची डाळ भाजलेली, फुटाण्याची डाळ ते सगळं टाकून मिरची आणि हे टाकून चटणी पण बनवून घेतलेली आहे. आणि छान अशी टेस्टी मस्त चटणी पण झाली होती. थोडंसं लिंबू पण ॲड केलं होतं. चटणीची रेसिपी पहिली ऑलरेडी मी दिलेली त्यामुळं आज नाही हे केली. तर इथे छान अशी चटणी बनवून घेतली होती. ती छान अशी खमंग फोडणी दिली त्याला. आणि मोहरी कशी छान फुटली ना, तो मोहरीचा एक वेगळाच खुशबू येतो फोडण्यांमध्ये. तर मोहरी अशी छान तडतडून द्यायची मैत्रिणीनं. आणि कधी पण भाज्यांना बघा फोडणी वगैरे छान बसली ना तर भाज्यांची टेस्ट वेगळीच लागते. मसाले ग्रेव्ही जास्त परतून द्यायची. इथे दुसऱ्या भाजीची लगेच तयारी राजम्याची. राजमा आणि चवळी होती कारण ते 2 दिवस आधी चवळी भिजवलेली ना मी, तर त्याच्यामध्ये थोडेसे जास्त झालं होतं माझ्याकडनं चवळीचे दाणे. तर बोललं कशाला वेस्ट करायचे, तर मग ते काढून ठेवले साईडला. एखाद्या दिवशी बोलले एक बटाटा टाकून परत कधीतरी होईल.
आणि असं काही ना काही थोडंसं ठेवलं किंवा असलं ना की मग बरं पडतं. ज्या दिवशी भाजीला नाही आहे घरामध्ये त्या दिवशी इथे मी मस्त राजम्याच्या ओल्या शेंगा आणून रात्रीच तयारी. आणि उद्या काय करायचं ते मैत्रीण आजच डिसाईड करायचं, म्हणजे कसं प्रॉब्लेम येत नाही. सकाळी उठल्या उठल्या इथे छान मस्त कांदा वगैरे टाकून घेतला आहे. आणि मी राजमा जेव्हा उकळीमध्ये टाकला होता त्याच्यामध्ये एक टोमॅटो मी फक्त हे करून टाकलेलं आहे, चीर मारून. तो टोमॅटो छान मस्त शिजला ना का तो टोमॅटो इथं याच्यामध्ये ॲड करायचा. मग अशी गळलेल्या टोमॅटोची प्युरी मस्त बनते. जितकं ह्या भाजीला कांद्यासोबत कच्चे टोमॅटो परतायला वेळ लागतो ना तेवढं ते टोमॅटो इथं कांदा लसूण हळद टाकून घेतलं आहे. आणि 2च मसाले टाकून आज मी भाजी बनवलेली आहे. तरी पण टेस्ट छान लागली भाजीला, कारण खाल्ली आम्ही दुपारी पण यांना टिफिनला. ते टोमॅटो असे शिजले ना शिजलेले टोमॅटो टाकायचे कधी पण, ग्रेव्ही परतायला खूप मदत होते. कच्चे पण वापरते मी, पण त्याला जास्त वेळ लागतो. आता सकाळचा टाईम होता, 1 तासातच डबा करायचा होता, त्यामुळे तेवढा वेळ नसतो. 1 तासात डबा पण, नाश्ता पण, चटणी चहा हे ते. इथे थोडंसं काळं तिखट असतं, ते गरम मसाला घाटी मसाला येतो. आणि ते छान चवळे आणि राजमा मी त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि आता हे पलीकडच्या गॅसवरती शिफ्ट करून त्याच्यात पण एक बटाटा टाकला. वाटण नव्हतं त्याच्यामुळे कसं मग हा बटाटा नंतरून कुस करता येईल. थोडेसे राजमा पण मॅश करायचा आणि थोडंसं बटाटा पण मॅश करायचा, म्हणजे कसं भाजीला ग्रेव्ही इथं घट्ट होऊन जाईल. आणि ते चपात्या बघा, आता या चपात्या तर अशा पुऱ्या पण नाही का त्याच्या तेलामध्ये फुलणार, अशा चपात्या फुललेल्या असतात आहे. आणि मला तर करायला एवढ्या आवडतात त्यांना चपात्या. आमचे गावचे गोळी आहेत, मी मागे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले होते की गावच्या चपात्या खायला तर एवढ्या टेस्टी लागतातच आहे. आणि सकाळी बनवलं तर डब्यात पॅक पण जर ठेवल्या ना मैत्रिणीनं, इतक्या अशा मस्त अशा यटम फुगलेल्या चपात्या नरम राहतात. त्यांच्याबरोबर पण या चपात्या इतक्या टेस्टी लागतात आहे. पण आता असं कसं वार नसेल ना खायचं त्या दिवशी दुसरं काय असतं. आता काल गुरुवार होता त्यामुळे मी गुरुवारचं आम्ही नॉनव्हेज नसतं, तर मग इथे डोसे होते. तर डोश्याचं पीठ पण मॅडम गेल्या ना पार्ल्याला, यांच्या मॅडम त्यांच्यासाठी पण घेतात त्याने, माझ्यासाठी पण. आणि ह्या तव्याचं काळं करण्याचं रहस्य मी मागे पण तुम्हाला सांगितलं. याला इतका रगडून घासत नाही का, आता ह्याच्यावरती डोसे चिले काही पण बनवते तर मी ह्या तव्यावरती दाखवते तुम्हाला. माझ्याकडे काही सगळ्या गोष्टीसाठी सेपरेट भांडी नाही आहे. एक म्हणजे बाकीची आहे ते जास्त भांडी, पण असं फ्राय पॅन वगैरे नाही आहे ना, तर मग त्यासाठी मग कसं तव्यामध्ये छान डोसे निघतात. आणि पहिलाच आहे बघा, काही काहींचे डोसे खराब निघतात. आता हे रॅगीचं आहे, नाचणीचा डोसा आहे. मस्त इथं प्लेटिंग केली, यांची चटणी, बटाट्याची भाजी आणि डोसे त्यांना गरम गरम बनवून खायला दिले. आणि मग इथे माझी आता पुढं माझ्यासाठी पण नाश्त्याची बोला अजून एखादं त्यांनी घेतलं तर त्यांच्यासाठी पण बनवते. आणि असं सगळं चांगलं बनलं ना तर मैत्रिणी बनवायला आहे ना खरंच कंटाळा येत नाही, टिफिन असो की काही. आणि मला जेवणामध्ये एवढी आवड आहे. बाजूला तिकडं तो डोसा होतो तोपर्यंत इथे चहा मांडून ठेवला, म्हणजे कसं यांना पण लेट होणार नाही. तिकडे डोसा परततोय बारीक गॅसवरती, इकडे चहा उकळते, तोपर्यंत बोललं टिफिन भरून देते इथे. आणि मस्त बघा आता ही वाटाण्याची उसळ, ही सॉरी राजमा आणि चवळीची उसळ छानच बनली. आणि थोड्या चटपटीत असतात माझ्या भाज्या मैत्रिणी, पण टेस्टी असतात ते. असं आता गरम गरम मस्त असा टिफिन भरला आहे, अगदी वाफळलेलं नुसतं भाजीतनं वाफच निघतात आहे. आणि सगळं गरम मैत्रिणी, सगळं ताजं असतं. असं काही नाही का फ्रीज आहे म्हणून मी आधीच काही फक्त भाज्या निवडून वगैरे ठेवायचं काम रात्री करते, कारण कसं सकाळी मग मदत होते आपल्याला पटकन हे करायला. तर इथे छान मस्त टिफिन रेडी केला, यांचा भरून पॅक केला. इथे चहा पण होते, तिथे साईडला डोसा, यांचा नाश्ता झाला, यांची चहा तयार. आणि साहेब बोलतात आज माझा मूड नाही, मला नको घेऊ आज याच्यामध्ये, माझा मूड नाही आज, मला नाही बोलायचं, नाही लाजायचं. बोलत गुड मॉर्निंग, माझी झोप नाही झाली, माझा आराम नाही पूर्ण होत आहे, आज माझा मूड नाही. तरी पण बोला एक स्माईल, गुड मॉर्निंग आपल्या प्रेक्षक ऑडियन्ससाठी. तर इथं मैत्रिणी यांचा टिफिन बॅग रेडी केलेली आहे. मस्त पपई दिली कट करून, कारण संध्याकाळी हे लवकर येत नाही, गाडीवर जातात. एक बनाना पण दिलाय आणि पपई दिली कट करून आणि टिफिन दिलाय, कारण हे कामातनं सुटले तर मग त्यांना तिकडं बाहेरच्या बाहेरच कधी कधी दुसऱ्या ड्युटीवरती पण जातात. तर मग तो टिफिन संध्याकाळचा नाश्ता असतो. आणि फ्रूट तर पाहिजेच आपल्या शरीरासाठी. आणि ते गेल्याच्या नंतर मी माझी स्वतःची नाश्ता करून स्वतःची तयारी, इथे मस्त गॅस बीस क्लीन केला, सगळं वटा बिटा सगळं, एक पण भांडं ठेवलं नाही बेसिनमध्ये, अख्खं सगळं क्लिनिंग करून माझी पुढे स्वतःची मी तयारी करून घेते मग. आणि कामावर जायचं बोललं की कसं
असं घरात राडा न ठेवता गेलं ना, हे बघा इथे हे तर काम माझं झाडलोट सकाळीच होऊन जाते. आता तेव्हा कसं आपण आंघोळ नसते केलेली तर मग तेव्हा नाही हे करत. पण इथे माझी स्वतःची पण मी अशी तयारी करून घेतली आहे. मस्त पिंक ड्रेस वेअर केला आहे आणि जाताना आता इथे गुरुवारचा बाजार लागलेला मार्केटमध्ये. तुला बघूया जाता जाता थोडंसं सकाळच्या टायमाला थोडं शूट करूया काही ना काही. सगळं मिळतं आमच्या बाजारात आणि अगदी जवळच आहे. इथे रोडवरती खाली गेलं की सगळं मैत्रिणं जवळच आहे. अगदी हाकेच्या अंतरावर बोलतो तरी काही गोष्ट भेटत नाही या दांड्यामध्ये असं नाहीच आहे. आणि एवढा एरिया चांगला आहे, मस्त आहे, लोक पण चांगली आहे सगळी. आता आम्ही 7-8 वर्ष झालो या एरियामध्ये राहतो, पण असं कधी अडचण नाही आलं आम्हाला. मस्त इथं सगळीकडे मार्केट गुरुवारचा लागतो आणि एनी टाईम पण सगळं असतं, सगळंच भेटतं. तुम्ही सकाळ संध्याकाळ जा. इथे आमचा बसचा प्रवास रोजचा. एक बस सुटलेली माझी, त्यामुळे ही बस जरा खाली मिळाली. पहिली एक बस गेली तर मॅपवरती बघूनच म्हणाली की इथे दुपारी परत कामं करून येताना दुपारी जास्त गर्दी लागलेली मार्केटमध्ये. सकाळी थोडीशी कमी होती. कामावरती गेल्यावरती कसं मैत्रिणीनं 2 कामं आहेत माझी. एका कामामध्ये भेंडी बनवलेली आणि डाळ भात बनवला होता. दुसऱ्या कामात पण तिकडे खिचडी बनवली आणि बटाट्याची जिरा. दोन्ही कामं आटपून मग मी रिटर्न येताना परत जास्त मार्केट लागलं होतं. मच्छी पण मिळते, सुकी मच्छी पण असते. तर बोललं चला उद्यासाठी जवळ पण घेऊन थोडंसं जवळ पण घेतला. येताना मार्केटमध्ये गुरुवारच्या बाजारचं थोडंसं शूट पण केलं. असं आहे आमच्या दांड्याचं मार्केट वगैरे, मस्त लागतं सगळं. आणि इथे बोललं बेकरीमध्ये जाताना आणि वगैरे आता उद्या शुक्रवार आहे तर लागतातच. आणि दुपारी मी 2 वाजता घरी आली मैत्रिणं. 2 तर वाजले नसते ना. आणि हा माझा लंच टाईम. थोडीशी बटाट्याची भाजी, एक चपाती, चटणी आणि इथं रात्रीचं हे डिनर, खिचडी, वांग्याची कापं, फ्राय मिरची आणि इथे छान अशी गोल मस्त वांग्याची कापं. आणि या बाजूच्या आजींनी आंबेल बीज असल्यामुळे हे सगळं फराळ दिलेलं. कसं वाटलं मैत्रिणी?